महाराष्ट्र में जल जीवन मिशन के तहत काम करने वाले ठेकेदारों का गुस्सा अब फूट पड़ा है। पिछले 2 सालों से बकाया भुगतान और सख्त सरकारी शर्तों के विरोध में महाराष्ट्र राज्य शासकीय पानी पुरवठा कंत्राटदार संगठन ने सरकार के खिलाफ मोर्चा खोल दिया है। महाराष्ट्र राज्य शासकीय पानी पुरवठा कंत्राटदार संगठन के बैनर तले ठेकेदारों ने विरोध प्रदर्शन शुरू कर दिया है। ठेकेदारों का कहना है कि जल जीवन मिशन के तहत 80 से 100% तक का काम पूरा हो चुका है, लेकिन केंद्र और राज्य सरकार द्वारा फंड जारी नहीं किया जा रहा है। कई ठेकेदारों का व्यक्तिगत भुगतान 1 करोड़ रुपए से अधिक बकाया है। बैंक लोन और क्रेडिट लिमिट से काम पूरा करने वाले ठेकेदार अब गंभीर आर्थिक संकट, भुखमरी और कर्ज के बोझ तले दब गए हैं। ठेकेदारों ने चेतावनी दी है कि यदि 15 अगस्त तक बकाया राशि का भुगतान नहीं किया गया तो वो मुंबई के आजाद मैदान में धरना देंगे और उग्र आंदोलन करेंगे। बाळासाहेब जाधव, महाराष्ट्र राज्य शासकीय पाणी पुरवठा ठेकेदार संघटना राज्याध्यक्ष। आज नागपूर या ठिकाणी आम्ही जल जीवन मिशनची कामे करणारी सर्व कंत्राटदार मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या घरीच आंदोलनासाठी या ठिकाणी जमलो आहोत। आजच्या अर्धनग्न आंदोलनाची ठळक वैशिष्ट्ये अशी आहेत की गेल्या 2-2.5 वर्षापासून आम्ही जे कामं करून ठेवलेत त्या कामांचे पैसे आम्हाला मिळत नाही। आम्ही काय आगाऊ पैसे मागत नाही, आम्ही केलेल्या कामाचे पैसे मागतो आणि गेल्या 2.5 वर्षापासून शासन आमची दिशाभूल करत आहे। नाईलाजास्तव आज या ठिकाणी आम्हाला आमचे कपडे सुद्धा राहिले नाही, ही परिस्थिती दाखवायची वेळ या ठिकाणी आल्यामुळे अर्धनग्न आंदोलन आम्ही मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये करत आहोत। आम्हाला याद्वारे सीएम साहेबांना नम्र विनंती आहे आमची की आम्ही केलेल्या कामाचे पैसे आम्हाला लवकरात लवकर द्या, कारण आमचे घरदार आज वाऱ्यावर आलेले आहेत। आमचे कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत। आमच्या कंत्राटदारांनी अक्षरशः सोने नाणे गहाण ठेवून बँकांकडून कर्ज उचलून खासगी सावकारांकडून पैसे घेऊन कामं पूर्ण केलेत आणि या ठिकाणी भीक मागण्याची वेळ या ठिकाणी सरकारकडे आलेली आहे। साधारण आजच्या मितीला जल जीवन मिशनचा हा 10,000 कोटी रुपयाचे राज्यभरातले देयक, मी तर म्हणतो आज ही मार्चची आकडेवारी आहे, आजची आकडेवारी जर आपण घेतली तर ती याच्यापेक्षा जास्त असेल। बघा साहेब, याच्यामध्ये अफेक्टेड कॉन्ट्रॅक्टर हे साधारण 2,000 ते 2,500 कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी अफेक्टेड आहेत। आज फक्त त्यांचं प्रातिनिधिक स्वरूपात या नागपूर नगरीमध्ये हे जमलेले 200-300 कॉन्ट्रॅक्टर जे आहेत हे फक्त त्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपाचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करत आहेत।